नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल आणि समजा तुम्ही डेटा एंट्री रिलेटेड जॉब शोधत असाल, तर आजचं जॉब तुमच्यासाठी आहे. आणि आज मी तुम्हाला 3 डेटा एंट्री जॉब सांगणार आहे, ओके. आणि ह्याच्यामध्ये जास्त काही रिक्वायरमेंट नाही आहे. तुम्हाला एम-एस एक्सेल यायला पाहिजे, एम-एस वर्ड यायला पाहिजे, ओके. पूर्ण डिटेल्स बघूयात आपण. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन, की म्हणजे जे कोणते पण मी जॉब तुम्ही इथं पोस्ट करते ना, सगळे जेन्युइन वेबसाईटमधून असेल. इथं तुम्हाला ₹1 फी सुद्धा तुम्हाला इथं द्यायची नाही आहे. एवढंच की तुम्हाला तुमचे अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे मेल्स वगैरे चेकआउट करत राहावं लागणार, कारण तिथंच तुम्हाला रिप्लाय येणार आहे. जे रिक्रुटर असतात त्यांचा, ओके. ते एक इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला वरचेवर तुमचा ईमेल वगैरे बघत राहावं लागेल. तिथं तुम्हाला रिप्लाय मिळणार आहे, ओके. हे खूप इम्पॉर्टंट आहे. फी वगैरे तुम्हाला काही भरायची इथं गरज नाहीये, ओके. सगळं फ्री ऑफ कॉस्ट इथं तुमचं होणार आहे, ओके. सो आणि आजच्या जॉबमध्ये मेन म्हणजे की वुमनसाठी खूप छान वर्क फ्रॉम जॉब आहे. कारण स्पेशली ती कंपनी वुमनसाठी प्रिफर करायले. सो डेफिनेटली मी सगळ्या माझ्या लेडीजना सांगेन, की डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करा, ओके. सो चला मग सगळे डिटेल्स बघूया. काय-काय डेटा रिलेटेड रिक्वायरमेंट आहे ते सगळे आपण चेकआउट करूया. मी तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवरती घेऊन जाऊन सगळे डिटेल्स सांगते, ओके. आणि एक तुम्ही नवीन असेल चॅनलमध्ये तुम्हाला काय करायचं, चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. कारण जेव्हा मी जॉब अपडेट्स घालते तेव्हा लवकरात लवकर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही लवकरात लवकर जॉबला अप्लाय कराल आणि तुमचं सिलेक्शन सुद्धा लवकरात लवकर होईल, ओके. सो चला मग डिटेल्स वगैरे चेकआउट करूया. आता मी स्क्रीनवरती आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता फर्स्ट जॉब आहे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून, ओके. सो ह्याची डिटेल्स आपण चेकआउट करूया. कंपनीचं नाव आहे आदर्श केमिकल इंडस्ट्रीज म्हणून, ओके. केमिकल इंडस्ट्री आहे, रिमोट वर्क असणार आहे, ओके. सो एक्सपिरियन्स जरी विचारले 0 to 5 इयर्स समजा तुम्हाला एक्सपिरियन्स नसलं तरी तुम्ही एलिजिबल आहे जॉबसाठी. 1.5 पासून 4.25 लाख पर एनम तुम्हाला सॅलरी भेटणार आहे, ओके. त्यांचं ऑफिस बंगलोरमध्ये आहे, पण त्यांनी रिमोट काम देतात, ओके. आणि त्यांनी एक्सक्लुसिव्ह वुमन्स बघायला त्यांनी लेडीज प्रिफर करायला जास्तीत जास्त, ओके. सो माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना सांगते, की जे लेडीज आहेत त्यांना सांगते डेफिनेटली जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. कारण ते प्रिफर करतात लेडीज त्यांनी, ओके. ते कंप्लीटली वर्क फ्रॉम होम आहे जॉब हे, ओके. जॉब हायलाइट्स काय-काय आहेत, की एक्सपिरियन्सिंग इन डेटा एंट्री ऑपरेशन्स विथ ॲक्युरसी. समजा एक्सपिरियन्सिंग म्हणजे असं नाही की तुम्हाला एक्सपिरियन्सच असायला पाहिजे असं नाही, पण तुम्हाला एम-एस एक्सेल यूज करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी एम-एस एक्सेल कसं वापरतो ना, काय पण एंट्री करायला, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण त्यांनी म्हटलं की 0 एक्सपिरियन्स असला तरी तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. ओके. आणि विथ ॲक्युरसी मेंटेन तुम्हाला करावं लागेल. नंतर मेंटेन कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करायची आहे, म्हणजे सिक्युरिटी मेंटेन करावी लागेल. इनपुट डेटा ॲक्युरेटली डेटा जो काही तुम्ही त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये घालता तो ॲक्युरेट घालायला पाहिजे. तिथं कसं होतं टायपिंग मिस्टेक होते, तसं व्हायचं नाही. ॲक्युरेट घालायला पाहिजे. कोलॅबोरेट ऑन डेडलाईन्स ते मीट करायला पाहिजेत. मीट द इनपुट टार्गेट्स. त्यांचे इनपुट टार्गेट जे असतात ते टार्गेट कंप्लीट करावं लागतील तुम्हाला, ओके. जॉब डिस्क्रिप्शन सांगते तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी काय-काय असणार तुम्हाला. मेंटेन कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ द सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. त्यांची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते, फॉर एक्झाम्पल कसं असते, कुठल्याही कंपनीची एक इन्फॉर्मेशन असते, की बाबा ह्या महिन्यामध्ये आमचं एवढं सेल झालं किंवा वेगवेगळं, ओके. ह्या प्रॉडक्टचे डिटेल्स हे आहेत. हे सगळं तुम्हाला कुणाला सांगायचं नाही, कॉन्फिडेन्शियल ठेवावं लागेल, ओके. इनपुट डेटा ॲक्युरेटली युजिंग कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. त्यांचं जे सॉफ्टवेअर असतं, कारण प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं सॉफ्टवेअर असतं, ओके. सो त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला प्रॉपरली डेटा एंटर करता आला पाहिजे. कोलॅबोरेट विथ टीमसोबत कोलॅबोरेट करायचं ऑन प्रोजेक्ट डेडलाईन्स. त्यांचे प्रोजेक्ट डेडलाईन्स जे असतात त्यासोबत तुम्हाला कोलॅबोरेट करून काम करावं लागेल. डेली असतात त्यांचे, देन वीकली इनपुट टार्गेट जे असतात ना, डेलीचे टार्गेट, वीकली टार्गेट हे सगळं तुम्हाला मेंटेन करावं लागेल, ओके. सो खूप ईझी जॉब आहे असं म्हणेन मी. सो माझ्या सगळ्या लेडीजना मी सांगेन, की डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करा, ओके. कारण वर्क फ्रॉम होम आहे ना, ओके. सो हे झालं फर्स्ट जॉब, ओके. सो सेकंड जॉब, ओके. सेकंड जॉब असणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर आहे हे पण जॉब डेटा एंट्री ऑपरेटर म्हणूनच आहे, ओके. बट इथे कसं आहे, की मला कमेंट येतात, की ते आम्हाला ऑफिस जॉब पण असले तर सांगा. तर हे ऑफिस जॉब असणार आहे, ओके. डेटा एंट्री पण ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला करावं लागेल. लोकेशन असणार आहे पुणे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर डेफिनेटली या जॉबला तुम्ही बघू शकता, ओके. सो बघू शकता डेटा एंट्री ऑपरेटर कंपनीचं नाव आहे वर्ब ग्लोबल सर्व्हिस म्हणून. फ्रेशर असला तरी चालते, ओके. आणि इथे एक सांगितलं, इथे तुम्हाला ना त्यांनी ग्रॅज्युएशन नाही विचारलेत, ओके. सो 12वी जरी असेल ना, तर तुम्ही फर्स्ट जॉबला अप्लाय करू शकता. 12वी, 10वी काही पण असेल तर, ओके, अप्लाय करू शकता. ओके. 0 to 3 इयर्स म्हटले सॅलरी त्यांनी डिस्क्लोज केली नाही. तुम्ही इंटरव्ह्यू देता तेव्हाच त्यांनी सॅलरी वगैरे तुम्हाला सांगणार, ओके. जॉब हायलाइट्स काय-काय तर तुम्हाला डेटा एंट्री त्यांचं जे डेटा एंट्री सॉफ्टवेअर आहे ते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित शिकवून त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा एंट्री करता आलं पाहिजे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲप्लिकेशन, मायक्रोसॉफ्ट एम-एस वर्ड जे आहे ते तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. एम-एस वर्ड सगळ्या पीसीमध्ये असते. तुम्ही बघू शकता वर्ड, ओके. हे वर्ड डॉक्युमेंट कसं आपण वर्ड डॉक्युमेंट बनवताना हे तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. जॉब डिस्क्रिप्शन काय म्हणजे मेंटेन, मॅनेज एंड मेंटेन ॲक्युरेट अँड अप टू डेट रेकॉर्ड अँड डेटाबेस. त्यांचं अप टू डेट म्हणजे आत्तापर्यंत जेवढं काय असतं त्यांचं रेग्युलर म्हणजे आजची डेट जी असते त्या डेटपर्यंत तुम्हाला सगळं मेंटेन करावं लागेल, मॅनेज करावं लागेल सगळा डेटाबेस, ओके. देन परफॉर्म डेटा एंट्री टास्क विथ हाय ॲक्युरसी अँड एफिशियन्सी.
डेटा एंट्रीचं जे तुम्ही डेटा एंट्री करताना असं नाही की 1 मिनिटाला 1 वर्ड टाइप करतो मी, नाही. थोडं फास्ट तुम्हाला करावं लागेल. आणि हाय ॲक्युरसी मेंटेन करावं लागेल. ओके. म्हणजे फास्ट थोडं वर्क करावं लागेल. डेव्हलप अँड इम्प्लिमेंट इफेक्टिव्ह डेटा मॅनेजमेंट सिस्टम. तुम्ही जे डेटा मॅनेजमेंट सिस्टम करताना ते तुम्ही प्रॉपरली मेंटेन करावं लागेल किंवा इम्प्लिमेंट करावं लागेल. आणि टीमसोबत कोलॅबोरेट करायला टीम मेंबर्ससोबत आणि अचीव्ह करायचे तुमचे गोल्स जे असतात ना, कॉमन गोल जे असतात ते तुम्हाला अचीव्ह करावे लागतील. अॅनालिज अँड रिझॉल्व्ह डेटा डिस्क्रिपॅन्सीज अँड एरर प्रॉम्प्टली. जर काही एरर वगैरे आले असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. एन्श्युअर कंपाइल्स विथ कंपनी पॉलिसीज अँड प्रोसिजर्स. कंपनीचे पॉलिसीज, त्यांचं काय काय प्रोसिजर आहे, हे सगळं तुम्हाला चेकआउट करून घ्यावं लागेल. त्यांनी सांगतीलच तुम्हाला, पण तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही पण विचारलं पाहिजे की कसं असतंय, काय असतंय हे सगळं. ओके. ओके. आता हे त्यांचं जॉब डिस्क्रिप्शन. आता जॉबची रिक्वायरमेंट काय-काय आहे त्यांना, तर प्रोफिशियंट इन डेटा एंट्री सॉफ्टवेअर अँड Microsoft ऑफिस ॲप्लिकेशन. डेटा एंट्री सॉफ्टवेअर तुम्हाला यूज करता आलं पाहिजे प्रॉपरली. Microsoft ऑफिस तुम्हाला यायला पाहिजे. एक्सलंट एनालिटिकल अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. तुमच्या डोकं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सारखं असायला पाहिजे. तसं नाही की फॉलोवर नाही, एक लीडरसारखं असायला पाहिजे. स्ट्राँग कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल. तुमचे कम्युनिकेशन स्किल स्ट्राँग असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे कस्टमर. हे हे कुठं पण रिक्वायरमेंट असते. ओके. कुठल्या पण जॉबला जावा तुम्ही. एबिलिटी टू वर्क इन अ फास्ट पेस्ड एन्व्हायर्नमेंट विथ मल्टिपल प्रायोरिटीज. ओके. त्यांच्या मल्टिपल प्रायोरिटीज असतात, त्याप्रमाणे तुम्हाला वर्क करता आलं पाहिजे. असं नाही की एकच काम ते देतील. डेटा एंट्रीमध्ये पण वेगळं असेल, ते तुम्हाला सगळं करावं लागेल. हाय लेव्हल ऑफ ॲक्युरसी अँड अटेन्शन टू डिटेल्स. सांगितलं ॲक्युरसी म्हणजे काय, प्रॉपर तुम्हाला मेंटेन करायचं आहे आणि जे काही तुम्ही एंटर करता त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ते प्रॉपर आहे की नाही, हे तुम्ही व्यवस्थित अटेन्शन देऊन करावं लागेल. स्ट्राँग ऑर्गनायझेशन अँड टाईम मॅनेजमेंट स्किल. टाईम तुम्ही व्यवस्थित मॅनेज करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं. ओके. सो जर तुम्ही इंटरेस्ट असेल या जॉबमध्ये, तर डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. आणि एक सांगते की ह्या वेबसाईटमधून भरपूर लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. सो डेफिनेटली तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. काही फी वगैरे तुम्ही भरायचं नाही, हे मी तुम्हाला सांगते. ओके. नेक्स्ट अनेक जॉब आहे, दॅट इज बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून. ओके. हे पण पुण्यामध्येच आहे. ओके. हे पण पुण्यामध्येच आहे. सो इथं रिक्वायरमेंट जरा वेगळी आहे. इथं कसं आहे की तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे. ओके. गुड इंग्लिश स्किल अँड स्ट्राँग एम-एस एक्सेल नॉलेज. इंग्लिश स्किल तुमच्याकडे असली पाहिजे आणि एम-एस एक्सेल नॉलेज तुम्हाला स्ट्राँग असायला पाहिजे. म्हणजे थोडा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. व्हेरिफाय इन्व्हेंटरी व्हेरिफाय करायची आहे, रिव्ह्यू करायचे फुटेज, रिझॉल्व्ह करायचे क्वेरीज आणि प्रोव्हाईड टाईमली फीडबॅक. टाईमली फीडबॅक तुम्हाला प्रोव्हाईड करायचं आहे. त्यांचे काय-काय क्वेरीज असतील ते सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. इन्व्हेंटरी मॅनेज करावी लागेल. फुटेज रिव्ह्यू करावं लागेल. हे सगळं तुमचं काम असेल. ओके. आता जॉब डिस्क्रिप्शन काय म्हटले त्यांनी, कॅन्डिडेट विथ गुड इंग्लिश स्किल अँड स्ट्राँग एम-एस एक्सेल नॉलेज. बघा, गुड इंग्लिश स्किल असायला पाहिजे, एम-एस एक्सेल यायला पाहिजे. तुम्हाला सम करता आला पाहिजे एम-एस एक्सेलमध्ये, काउंट करता आला पाहिजे, एव्हरेज करता आला, फॉर्म्युला जे सगळे तुम्हाला करता आलं पाहिजे. फास्ट अँड ॲक्युरेट टायपिंग रिक्वायर्ड. तुमचं टायपिंग स्पीड फास्ट असायला पाहिजे मेन. मस्ट वर्क नाईट शिफ्ट. बघा, हे नाईट शिफ्टमध्ये आहे. म्हणजे मोस्टली जेन्ट्स या जॉबला अप्लाय करू शकतात. जसं मी लेडीजसाठी आणलेलं आहे, तसं जेन्ट्ससाठी पण एक जॉब आणलेली आहे. ओके. सो जेन्ट्स, कारण पुण्यामध्ये कशा असतात, जास्त इंडस्ट्रीज आहेत, राइट? हार्डवेअर इंडस्ट्री टाइप आहेत. सो तिथं नाईट शिफ्ट असते. सो नाईट शिफ्टमध्ये तुम्ही कम्फर्टेबल, समजा तुम्हाला आणि एक एक्स्ट्रा काम करायचं असेल, ओके, सो तुम्ही डेफिनेटली जॉबला अप्लाय करू शकता. व्हेरिफाय करायचं इन्व्हेंटरी, रिव्ह्यू करायचं फुटेज, रिझॉल्व्ह करायचे क्वेरीज, त्यांचे काय-काय क्वेरीज असतात ते सॉल्व्ह करायचे, प्रोव्हाईड करायचं, टाईमली फीडबॅक त्यांना प्रोव्हाईड करावं लागेल. ओके. रोल असणार आहे ऑफिस ॲडमिन म्हणून. ओके. ऑफिस ॲडमिन म्हणून तुम्हाला काय काम करावं लागेल. इथे ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड आहे म्हटलंय त्यांनी. ओके. आणि कोण पण ग्रॅज्युएशन झालं असेल तर अप्लाय करू शकता. सो डेफिनेटली आजचे जॉब खूप आहेत. मी लेडीजसाठी पण घेऊन आले, जेंट्ससाठी पण घेऊन आले. त्यासाठी सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब पण करायचं. ओके. सो मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही इंटरेस्ट असाल कोणत्या पण जॉबमध्ये, डेफिनेटली अप्लाय करा. काही समजलं तर मला कमेंट करू शकता. नवीन असेल चॅनलमध्ये तर तुम्हाला चॅनलला काय करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. तर मी असे तुमच्यासाठी जॉब अपडेट्स घेऊन येत राहते. सो थँक यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन-नवीन जॉब अपडेट्ससोबत.